आज खिशातून साधा वडापावचे पैसे देखील द्यायला दुसऱ्याला सांगितलं तो विचार करतोय की द्यायचे की नाही. मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी तब्बल प्रत्येकाने 1,000 रुपये काढलेत. लक्षात ठेवा. एक आपण असा देखील विचार करू शकतोय, ही 43 जणांची कमिटी आहे मंथन, आणि या 43 जणांना जर 1,000 रुपये काढले तर 43,000 रुपये होतील. एक त्यांनी विचार केला की आपण लेजेंडरी आहोत, आपण 40-50 ओलांडले आहे, तर आपण ही स्पर्धा का करावी. ही स्पर्धा न करता आपण एक कुठेतरी मोठी ट्रिप देखील आपण करू शकतो. 43,000ची एन्जॉय ट्रिप होऊ शकेल. मात्र त्यांनी तसं काही केलं नाही आहे. त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे की इथून मात्र या सफाळ्या परिसरातील जी यंग पिढी आहे ती यंग पिढी या क्रिकेटच्या माध्यमातून पुढे जायला हवी. कारण काल प्रमोदजी शेडगे सरांनी बरीचशी चर्चा टॉसबॉक्समध्ये केली अनेक खेळाडूंसोबत, आणि त्यांनी त्यांचे स्वप्न विचारले की इथून जर तुला एखादी मोठी स्पर्धा खेळण्याची संधी जर उपलब्ध झाली तर ती स्पर्धा तुला कोणती आवडेल खेळण्यासाठी. तर काहींनी म्हटलं की मला सुप्रीमो चषक खेळण्यासाठी आवडेल, काहींनी म्हटलं मला ISPL लीग खेळण्यासाठी आवडेल, तर काहींनी म्हटलं की मला रतनबुवा चषक खेळण्यासाठी आवडेल. ही प्रत्येकाची स्वप्न आहेत. मात्र त्यामागची मेहनत, त्यानंतर आलेला समोरचा प्लॅटफॉर्म, आणि हे जे प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी यंगस्टर्स क्रीडा मंडळानं निर्माण केले ना, इथून मात्र तुम्हाला सिद्ध देखील स्वतःला करावं लागेल आणि प्रसिद्ध देखील टेनिस क्रिकेटमध्ये व्हावं लागेल. मॅच ऑन. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. चर्चा थोडीशी नक्कीच केली जात आहे या ठिकाणी. स्ट्राईक एंडला आपण बॅटर त्या ठिकाणी पाहतोय हार्दिक या खेळाडूला, नॉन स्ट्राईकला आपण निहाल या खेळाडूला पाहतोय. पहिला चेंडू यावेळेस क्रॉस बॅटेड खेळायचा होता, आडव्या बॅटने खेळायचा होता, प्ले डाऊन. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी विकेट डाऊन. एक मोठा धक्का असेल या ठिकाणी, परतावं लागेल हार्दिकला. पहिली विकेट आणि या ठिकाणी मिस्टर हार्दिक बॅक टू द पॅव्हलियन, आउट. आवडतं गाणं होतं. मंगलदाजी घरत साहेबांना देखील एक नक्कीच गाणं आवडत असेल. ते आतापर्यंत हे गाणं सगळ्यांनाच आवडत आहे. खूप चांगलं गीत लागलं गेलं. विकेटनं मात्र या ठिकाणी खेळाची सुरुवात झाली. शॉर्ट बॉल होता आणि उंची हवी होती, खऱ्या अर्थानं हार्दिकला ती उंची सापडली नाही. त्या ठिकाणी चेंडू थोडासा खाली बसला आणि बॅटची आतली कडा चाटून मात्र चेंडू आदळला गेला तो विकेटवर. प्लेडाऊनच्या स्वरूपात पहिली विकेट पडली गेली, ती म्हणजेच टीम जागमाता रावले. मिस्टर हार्दिक गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मिस्टर अवधूत यावेळेस इनसाइड आउटचा फटका इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळला जात आहे. स्ट्रगल करतोय इनफिल्डचा फिल्डर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर स्ट्रगल करतोय. अगदी बाउंड्री लाईन जाऊन चेंडूला स्टॉप केलं गेलं. नॉन स्ट्राईक एंडवर थ्रो देईपर्यंत या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. इथून आपण दुसऱ्या पायरीपर्यंत पोहोचतो आहे. दुसरे मॅच आपण खेळतोय आणि टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी जवळपास अजूनही 2 पडाव पार करावे लागतील. संघर्ष करावा लागेल, स्ट्रगल करावा लागेल. चांगला चेंडू आहे, हॉट बॉल. चेंडू पडल्यानंतर असं वाटलं बॅटरला की चेंडू सरळ बॅटवर येईल, मात्र चेंडू आतमध्ये वळतोय. इनकटर हा चेंडू आपण पाहिला, आतमध्ये स्विंग झाला, टर्न झाला. काय चेंडू टाकला गेला, वेगवान पाहू शकाल तुम्ही. आणि चेंडू ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर पिच झाल्यानंतर थोडंसं बाउन्स देखील झाला. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढलं ऑफ साईडला कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडूला डाऊन द ग्राउंड टर्न केलं गेलं. एक धाव. मातीचं विकेट आहे आणि आमचे गुणलेखक जे आहेत किणी, मी फक्त विचारलं होतं की आजचा या स्पर्धेचा 4था दिवस मातीचं विकेट असल्याकारणानं थोडंसं विकेट रब झालं असेल, तर किनीनं म्हटलं की 4था दिवस नाही तर 2 महिन्यापासून हे विकेट तसंच आहे. तर खरोखरच ज्यांनी हे विकेट तयार केलं आहे, ज्यांनी हे विकेट बनवलं आहे, त्याचं मी मनापासून कौतुक करतोय. तर मातीचं विकेट म्हटलं की नाही, आपण बऱ्याचदा पाहिलं आहे की दिवसेंदिवस ते विकेट आपलं चित्र बदलत असतं. तेच विकेट तुम्हाला प्रत्येक दिवशी मिळणार नाही, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस विकेट थोडंसं रब झाल्यानंतर जे स्विंगचे सुलतान आहेत, त्या स्विंगच्या सुलतानासाठी मात्र ते रफ विकेट जे आहे ते भरपूर कामी येतं. असं आपण मातीच्या विकेटचा खेळ पाहिला बऱ्याचदा. रनवेमध्ये थोडीशी गफलत चुकी झाली त्या ठिकाणी.
गोलंदाज आपण पाहतो त्या ठिकाणी अवधूत काय बॅटिंग केली होती. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण अवधूतला दिला होता. एक जबरदस्त इनिंग साकारली गेली अवधूत यांच्या बॅटमधून. क्या बात आहे. यावेळेसचा डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता. अगदी चेंडूला स्टॉप केलं गेलं त्या ठिकाणी. स्ट्राइक बॉल क्लास. इनकटर पाहिला. एका पण चेंडू टॉस होणारा पाहिला म्हणजे गुडलेनवरून चेंडू टॉस झाला होता. आणि हा पण यावेळी चेंडू पाहतो ब्लॉक हॉल डेड ऑन स्पॉटचा चेंडू. म्हणजे प्रत्येक चेंडू व्हरायटी असेल क्वालिटी असेल तर मात्र तुम्ही भरपूर चालाल. लक्षात ठेवा टेनिस क्रिकेट जगतात कारण क्वालिटीशिवाय कुठलंही जे प्रोडक्ट आहे ते विकत नसतं. आणि जर क्वालिटी चांगली असेल तर नक्कीच त्या प्रोडक्टची चर्चा ही मार्केटमध्ये होत असते. त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये देखील चर्चा होत असेल तुमच्याकडे जर क्वालिटी असेल गोलंदाजीची तर. यावेळेस डाऊन द ग्राउंड चांगला फटका आहे. जोरकस फटका. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. डीपमध्ये चांगल्या प्रकारे चेंडू स्टॉप केलं गेलं. सिंगल. क्वालिटी आणि क्वांटिटी ह्या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या गोलंदाज अवधूत कडून. पहिल्या चेंडूवर मात्र प्लेडाऊनची विकेट हार्दिक यांची आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. त्यानंतर डॉट सिंगल 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 अशा प्रकारे मात्र षटकाची समाप्ती केली. पहिले षटक या ठिकाणी पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावा पाहतोय. जागमाता रावले या टीमच्या 1 बाद 5 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे आणि इथे जागमाता रावले टीमकडून पॉवरफुल बॅटिंग तर पाहायला मिळाली नाहीये मात्र पॉवरफुल गोलंदाजी मात्र नक्कीच या ठिकाणी केली ती अवधूतनं. अवधूत म्हणण्यापेक्षा मी म्हणेल अद्भुत. नक्कीच त्याविषयी म्हणेल की अवधूत नाही तर अद्भुत गोलंदाजी केली अवधूतनं. सर्व गुण संपन्न असा खेळाडू आहे. आणि एक त्याच्याकडे मी प्रश्न मांडला होता की जवळपास 6 चेंडू 14 धावा किंवा 15 धावा जर करायचे असतील तर कुठला खेळाडू तू मैदानाच्या आतमध्ये पाठवशील. तर त्यांनी म्हटलं की मी चिरागला मैदानाच्या आतमध्ये पाठवेल जेणेकरून तो एक विश्वासू खेळाडू आहे. 6 चेंडूमध्ये 14 धावा या 15 धावा तो चिराग करू शकतोय. हा विश्वास टीम कॅप्टनचा आहे त्या खेळाडूवर. समीर येतोय. वेगवान चेंडू. अगदी मी म्हणेल जी डावी यष्टी आहे त्या डाव्या यष्टीच्या कानामध्ये फुंकर मारून चेंडू गेला असेल. इतक्या पाहू शकाल तुम्ही. इतक्या जवळून चेंडू गेला. चांगली चेंडू आहे. फुल ऑफ लेंथ ऑफ साईडला चेंडूला खेळलं जात आहे. डीप मध्ये प्रोडक्शनला फिल्डर आहे कव्हर क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो द्या. थ्रो तुम्ही पाहू शकाल अगदी बाउंड्री लाईन वरून थ्रो अचूक. वेल डन. फक्त सिंगल. संघ बदललेत. आई भवानी दांडाखाडी या टीमनं पराभूत केलं होतं. नक्कीच साई ज्योत मायको बी या टीमला तर जागमाता रावलेनं पराभूत केलं होतं. मंगलमूर्ती विराटन या टीमला. इथून मात्र संघ बदललेत त्याच्यामुळे नक्कीच हा खेळण्याचा अंदाज देखील या ठिकाणी तुम्हाला वेगळा पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होत आहे. धारदार गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र 67 धावांचं मी तर म्हणेल चांगलं प्रत्युत्तर देखील दिलं गेलं होतं. रावली या टीमच्या अगेन्स्ट खेळताना ते म्हणजेच नवघर क्रीडा मंडळ यानं तब्बल 62 धावा बनवल्या होत्या. शॉर्ट बॉल होता आणि ह्या शॉर्ट बॉलला खडे खेळायचा प्रयत्न होता. एका जागेवर स्थिर राहून ऑफ साईडला चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. चेंडू आणि बॅटचा संबंध त्या ठिकाणी झाला नाहीये. चेंडू अगदी पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. काय गोलंदाजी सुरू आहे. धारदार गोलंदाजी. बेटिक स्ट्रोक खेळायचा होता यावेळेस. पुन्हा एकदा जवळपास उजवी यष्टी सोडून चेंडू निघून जातोय. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांचा. घुटना टेक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. आता भरपूर अशी पद्धत झाली आहे. सिंगल डबलचा खेळ क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये राहिला नाहीये. पूर्वी जे आपण क्रिकेट खेळायचो मंगलदाजी त्यावेळेस आपण बऱ्याचदा असे पटके पाहिलेत. कव्हर ड्राईव्ह म्हणा, स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणा, ऑफ ड्राईव्ह म्हणा, ऑन ड्राईव्ह म्हणा, हे बरेचसे आपण फटके पाहिलेत. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूपासून अटॅकिंग खेळ खेळण्याची पद्धत आता टेनिस क्रिकेटमध्ये सुरू झाली आहे. प्रत्येक खेळाडू स्टार होण्याचा प्रयत्न करतोय. फ्लाईट दिली होती. चेक करावं लागेल. स्क्वेअर लेग पंच इथे इशारा देत आहेत की या चेंडूची उंची किती आहे. बीमर या ठिकाणी चेक करायचं आहे. थोडंसं बिझी करतोय मी. थर्ड अंपायर
मिस्टर महेंद्र शिंदे सरांना. डिसिजन पेंडिंग. धावा झाल्या आहेत त्या 9 धावा. डिसिजन पेंडिंग आहे. हा चेंडू बीमर आहे की फेअर डिलिव्हरी आहे नक्कीच हे थोड्याच वेळात आपण जाहीर करणार आहोत. कारण 6 हिटर स्पोर्ट्स यूट्यूब चॅनल आणि या चॅनलचं कॅमेरा वर्क जे आहे ते अतिशय सुंदर आहे. त्याच्यामुळे नक्कीच योग्य तो निर्णय दिला जाईल. यावेळेस नो बॉल बीमर. थर्ड अंपायर आमचे महेंद्र शिंदे सर आहेत आणि यस लेग बायचा देखील इशारा आहे. +1 धावा मिळतील 2 आणि हा चेंडू असेल फ्री हिट. म्हणजेच कुळून खेळण्याची संधी बॅटरला या ठिकाणी दिली आहे समोरच्या टीमनं, समोरच्या गोलंदाजानं म्हणजेच समीर यानं. बॉडीला टर्न करून खेळायचं होतं. यावेळेस नक्कीच एक जबरदस्त चेंडू हाताळला गेला. हा देखील चेंडू येतोय डॉट. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आई भवानी दांडाखाडी या टीमची. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावा पाहतोय ते 11 धावा. नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. 1-1-1. 11 धावा 1 विकेट. एक 2 जी पॉवर प्लेची षटकं होती. एक म्हणजेच मॅन्डेटरी पॉवर प्ले त्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले. या पॉवर प्लेच्या षटकांचा मात्र या ठिकाणी योग्य वापर केला गेला नाहीये असंच म्हणेल. 12 चेंडूमध्ये फक्त 11 धावा. येणारे 12 चेंडू आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मॅक्झिमम ॲज अ समालोचक म्हणून मी एक मत मांडू शकतोय की इथून जर या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 20-25 धावा जर आल्यात म्हणजे 35-40च्या घरामध्ये जर जागमाता रावळे संघ पोचला गेला तर मी तर म्हणेल जे 4 गोलंदाज तुमच्याकडे आहेत त्या 4 गोलंदाजांना कुठेतरी लढण्याची ताकद या 40 धावा देतील. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्या आकड्यापर्यंत पोहोचावं लागेल कारण तुमच्याकडे देखील चांगली गोलंदाजी आहे जागमाता रावळे. कारण त्या गोलंदाजीच्या जोरावर तुम्ही नवघर क्रीडा मंडळ या संघाला पराभूत केलं होतं आणि त्या कारणास्तव तुमच्या गोलंदाजांना जर ताकद द्यायची असेल तर 40 आकडा या आकड्यापर्यंत पोचावं लागेल. पराकष्ट करावे लागतील. संघर्ष करावा लागेल. घाम मात्र मैदानाच्या आतमध्ये घालवावा लागेल. शॉर्ट बॉल आणि या शॉर्ट बॉलला सरळ पाठवून दिलं आहे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार 6. गाणं कोणासाठी वाजवलं? अंकुश पाटीलची फरमाईश आहे होती का? क्या बात आहे. काय गाणं मात्र धाडधाड कालीच मात्र उडते. ते धाडधाड बॅटिंग देखील होत आहे. काय स्ट्रोक खेळला गेला. नेत्रदीपक हा स्ट्रोक खेळला गेला. स्टेट बॅट खेळायचं होतं. चेंडू हवेत आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी अवधूत आणि अवधूतनं केली आहे चुकी. हा कॅच होऊ शकला असता मात्र त्या कॅचचा त्या झेलचा अंदाज घेता आला नाही अवधूतला. चेंडू 1 बाउन्स निघून जातोय. अवधूतच्या मस्तकाला दस्तक देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. एकदा काही चुकी झाली तर त्या चुकीला माफी नाही आहे क्रिकेटमध्ये. लक्षात ठेवा. नंतर तुम्ही डोकं जरी आपटलं तरी मात्र काही वेगळं घडू शकणार नाहीये. चांगला स्ट्रोक आहे. ऑन साईडला आडव्या बॅटनरचा स्ट्रोक खेळला होता. 1 धाव मिळेल. आणि कधी कधी लक्षात ठेवा या काही चुका होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्या चुका मात्र आपल्या पराभवाचं कारण देखील ठरत आहेत. त्याच्यामुळे क्रिकेट खेळताना थोडंसं विचारपूर्वक खेळणं गरजेचं आहे. आणि ॲज अ कॅप्टन ॲज अ कर्णधार एक खूप मोठी जबाबदारी आहे अवधूत यांच्या खांद्यावर. तुम्ही कॅप्टन आहात आणि तुम्ही तर मी तर म्हणजे 10 तुमचे जे अजून एक खेळाडू आहेत त्यांचे आदर्श आहेत. यावेळेस इनसाइड आउट फटका. का स्ट्रोक खेळलाय. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर.
वाईडिश लॉंग ऑफ क्लिअर करणारा फटका 6 धावांचा 6. खऱ्या अर्थानं चाबूक शॉट करू म्हणू शकतो आपण आणि काय ते चेंडूला पिक केलं जागेवरून कडे कडे म्हणजे असं म्हणू शकतो आपण की कडे कडे दिन में दिखा देता रे. मी म्हटलं की 40 धावा फलकावर येणं गरजेचे आहेत आणि त्याच प्रवासामध्ये अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये आणि यस इज बॅटर आउट. बॅटला स्पर्श होतोय बॅटची एज घेऊन मात्र चेंडू विसावतो यश रक्षकाच्या हातामध्ये. महत्वपूर्ण विकेट फलंदाज या ठिकाणी बाद झाला. मिस्टर साहिल बॅक टू द पॅव्हलियन आउट. थँक्यू कॅन्डी. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 28. 28 लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक आपण पाहतोय त्या ठिकाणी तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या तिसऱ्या षटकामध्ये मात्र खरोखरच एक आक्रमक खेळी त्या ठिकाणी आपण पाहिली ती म्हणजे निहाल. म्हणजे मी तर म्हणेल की निहालनं बेहाल केलं गोलंदाजाला. निहिलनं मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग साकारली गेली. एक षटकार एक चौकार आतापर्यंत वैयक्तिक खेळ आपण पाहिले तर 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 14 या धावसंख्येला बॅटर खेळतोय. बॅटर येतोय नयन जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. आपल्यातून खेळी साकारली होती नयननं. नेत्रदीपक नयन रम्य चित्र पाहिलं. नयन नेत्रदीपक अशी बॅटिंग आपण नयन यांची पाहिली. तोच नयन मैदानाच्या आतमध्ये येतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होत आहे आणि 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावा पाहतोय त्या म्हणजेच 28 धावा 2 बाद. जागमाता रावळे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. अंतिम षटक शेवटचे 6 चेंडू आणि हे 6 चेंडू जर 10 धावा 8 धावा तर 40चा आकडा कुठेतरी क्रॉस करू शकेल. मात्र इथून हा एक प्रयत्न असेल. आई भवानी दांडाकाडी या टीमचा नक्कीच ज्याप्रमाणे आम्ही जी 2 षटक हाताळली म्हणजे पहिले षटक तब्बल 5 धावेचं ते हाताळलं गेलं होतं अवधूतकडून. दुसरं षटक जे हाताळलं गेलं समीरकडून. 12 चेंडूमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या होता दांडाकाडी या टीमनं. मात्र हे नंबर 3चं षटक तब्बल 17 धावेचं नंबर 3चं षटक हाताळलं गेलं. इथून वापसी करण्याचा प्रयत्न दांडाकाडी या टीमचा देखील असेल की जी सुरुवात झाली होती एक स्वीट सुरुवात एक गोड सुरुवात झाली होती दांडाकाडी या टीमची. त्याप्रमाणे शेवट देखील गोड व्हायला हवा हा दांडाकाडी टीमचा विचार असेल. मात्र रावळे टीमचा विचार असेल की 17 धावा नंबर 3च्या षटकामध्ये आम्ही कुठले आहेत त्याच्यामुळे 4थं षटक हाताळणारा जो गोलंदाज आहे हा कदाचित दबावामध्ये असेल आणि त्याचा आम्ही फायदा उचलू हा दांडाकाडी टीमचा विचार असेल. गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण गोलंदाज प्रतीक क्या बात आहे. यावेळेस स्विचिटचा फटका आणि काय अंदाज बांधला होता काय अंदाज घेतला होता जे त्यांच्या पाठीराखे आहेत. चेंडू रिलीज होण्या अगोदर त्यांनी मात्र स्पष्ट आपलं मत जाहीर केलं होतं की चेंडू कुठे जाईल. गेला बाहेर आणि खरोखरचा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय 6 धावांसाठी. इतकी चांगली भविष्यवाणी तू करू शकतोस तर निर्णय देखील तू दे कोणता संघ जिंकेल. बघूया तुझी भविष्यवाणी खरी ठरते की कोण जिंकेल. आमचा छोटा क्रिकेटर म्हणतोय की दांडाखाडी जिंकेल. रावलेचा सपोर्टर म्हणतोय की रावले संघ जिंकेल आणि आम्ही म्हणतोय क्रिकेट जिंकेल. खऱ्या अर्थानं कॅन्डी म्हणतोय क्रिकेट जिंकेल. खरोखरच क्रिकेट जिंकायला हवं. या सर्व टीम आपल्याच आहेत. सपाला पट्ट्यातील सर्व संघ आहेत आणि एक कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही उल्लेख केला होता सरळ चेंडू होता हा विकेटवर. मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. डेड ऑन स्पॉटचा चेंडू होता मात्र सुरेख चेंडू. की क्रिकेटमध्ये कधीही राजकारण आणू नका हे आम्ही कालच्या दिवसामध्ये देखील प्रमोदजी शेडगे आणि आम्ही म्हटलं होतं. आपला संघ गावातील संघ आहे आणि तो कुठल्याही पक्षाचा संघ नाही हे मात्र प्रत्येक क्रिकेटरनं याची जाण ठेवली पाहिजे. आज टेनिस क्रिकेटमधील अनेक नामांकित जे संघ ज्यांचा एक दरारा होता टेनिस क्रिकेटमध्ये ते संघ आता जोडीला मिळालेले आहेत. मोठमोठी नावं जी होती
ते संघ धुळीला मिळालेले आहेत. याचं कारण कुठेतरी त्या संघामध्ये राजकारणमध्ये आलं, त्याच्यामुळे क्रिकेट आणि राजकारण हे थोडंसं लांब ठेवा. यावेळेस स्विच खेळायचा होता, बॅटचा टो लागतोय. यावेळेस फलंदाज बाद, चांगला कॅच कॅरी केले गेला. त्या ठिकाणी एका फ्लाइंग स्लिपमध्ये फिल्डर होता आणि त्या फिल्डरनं मात्र चांगला कॅच कॅरी केला. या ठिकाणी फलंदाज बाद मिस्टर निहिल आउट. एक महत्वपूर्ण विकेट, सेट बॅटर, 2 षटकार 1 चौकार, ज्यानं या मॅचमध्ये 11 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी साकारली होती. तो निहिल मात्र डगआउट रिझर्व्हमध्ये परतलाय आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय जीत. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय नयन या खेळाडूला. जीत आणि हित बघूया. जीत येतोय खेळाडू आणि किती हिताचा खेळाडू आहे आपल्या टीमसाठी. आणि जीतच्या माहितीसाठी 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कॉल देतोय मी साईड स्पोर्ट्स सरावली टीम आणि कार्डी टीम. कॅप्टन आपण यायचं आहे. स्विचिटचा पटका आहे, चेंडू हवेत, मागे फिल्डर आहे आणि त्या फिल्डरच्या बरोबर हातामध्ये हा चेंडू पडला देखील होता, मात्र अंतिम क्षणी कॅच होते त्या ठिकाणी ड्रॉप. खास करून गोलंदाजाचं मी कौतुक करेल, ज्याप्रमाणे गोलंदाजी होत आहे आउटसाइड ऑफ स्टंप, डाव्या इष्टीला सोडून जी गोलंदाजी जो मारा होत आहे त्यानुसार एक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डीपमध्ये थर्ड मॅन ठेवण्यात आलेला आहे. इथे देखील पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. नयनला स्ट्राईक हवी आहे आणि यासाठी मात्र दिलं जात आहे बलिदान ते जीत यांचं. सॅक्रिफाईस केली गेली विकेट जीत यांची. संघ थोडासा थांबतोय. धावा आहेत फळकावर त्या 36 धावा. 36चा आकडा येतोय मित्रांनो. आणि काल देखील या 36च्या आकड्याचा मी उल्लेख केला होता की 36चा आकडा कधीही दोघांमध्ये नसावा, मात्र लग्न जमवण्यासाठी लक्षात ठेवा, मुलाच्या आणि मुलीच्या पत्रिका ज्यावेळेस पाहिली जाते त्यावेळेस लग्न जुळवण्यासाठी 36 गुण देखील तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे 36 या आकड्याचं भरपूर महत्त्व आहे आणि तो 36चा आकडा आपण स्कोरबोर्डवर पाहतोय. चला साई स्पोर्ट्स सरावली टीम कॅप्टन आणि कार्डी टीम कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. 36 धावा अंतिम चेंडू असेल, शेवटचा चेंडू असेल या अंतिम षटकातील. यावेळेस प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, बॅटर पासून थोडंसं लांब ठेवला गेला हा चेंडू. सुरेख चेंडू तळला गेला, मात्र इथून मात्र पंचांच्या निदर्शनामध्ये हा चेंडू खराब आहे. वाईटचा इशारा येतो पंचांकडून. कदाचित या ठिकाणी थर्ड अंपायर रेफर केलं जात आहे. प्लेअरकडून मात्र गोलंदाजाकडून मात्र थर्ड अंपायर रेफर केला गेला की जरा चेक करायचं आहे की हा चेंडू वाईट आहे की नाही. महेंद्र शिंदे सर जे आमचे तिसरे पंच आहेत, मात्र जे गोलंदाज आहेत की नाही प्रतीक, त्यांची मात्र आर्म ॲक्शन एक वेगळी होती. देहबोली त्यांची थोडीशी वेगळी दर्शवली गेली. हेच चेक केलं जात आहे सर. साई स्पोर्ट्स सरावली टीम कॅप्टन आणि खार्डी टीम कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी. वाईट बॉल. इनफिल्ड अंपायर आहेत, त्यांच्याकडून जो निर्णय दिला गेला होता तो योग्य आहे. आणि मी त्यासाठी म्हटलं की गोलंदाज जो आहे प्रतीक आणि ज्यावेळेस थर्ड अंपायर रेफर केला त्यावेळेस प्रतीकनं म्हटलं की नाही वाईट चेंडू आहे, त्याला देखील पूर्ण कल्पना होती ती. यावेळेस मिस्टर स्टोक आहे, चेंडू हवेत, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली. अंतिम चेंडूवर ही विकेट प्राप्त केली जात आहे. मिस्टर नयन परतीच्या मार्गी. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट आणि 4 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर जागमाता रावळे संघ थांबला गेला, तो म्हणजेच 37 या धावसंख्येवर आणि 38 धावा विजयासाठी दिल्या गेलेल्या आहेत आई भवानी दांडाखाडी या टीमला.
चला या वळवी आपण लगेचच नाणेफेकीच्या दिशेनं एका साईडला सरावली संघ असेल तर एका साईडला खाडीचा संघ असेल. साईड स्पोर्ट सरावली आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल खाडी संघ. व्यासपीठावर सन्माननीय भूपेशजी गावड आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या मॅचची आपण नाणेफेक करावी. या स्पर्धेसाठी 3,333 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल मी भूपेशजी गावड साहेब यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. नाही भूपेशजींना कदाचित उन्हाचा त्रास असेल काय भूपेशजी. चला या. चला दुसऱ्या फेरीतील आपण ही दुसरी मॅच एका साईडला सरावली तर एका साईडला खाडी संघ आहे. चॉईस पाहूया कोणाच्या आहे. या सरावली संघ नाणेफेक चा कॉल देणार आहे. भूपेशजींच्या शुभ हस्ते कॉइन स्विन केला जातोय. यंगचा कॉल आहे सरावलीचा आणि 2025 भूपेशजींना विनंती करतोय की आपण बसून घ्यायचं आहे. खाडी संघ अभिनंदन, आपण नाणेफेक जिंकला आहात. सकाळी सकाळी या ठिकाणी हजर होतात मात्र मोठा संघ आला नाहीये त्यामुळे नक्कीच या स्पर्धेमध्ये तुम्हाला पुढे चाल देण्यात आलेले आहे. मात्र जो वेळ आपण या मैदानावर बसून काढलाय त्या वेळेमध्ये या मैदानाचा तुम्ही काय अंदाज लावला की किती धावा या मैदानावर खूप महत्त्वपूर्ण असतात आणि किती धावा या मैदानावर मी तर म्हणेल होणं गरजेचे आहेत. धावा 4 ओव्हरमध्ये 44 रोखल्या पाहिजेत. 40च्या आत. नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलायत, तुमचा निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण 40च्या आत तुम्ही राखण्याचा प्रयत्न कराल. खाडीमध्ये असे कोणते गोलंदाज आहेत जे सरावली या संघाला 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करतील. केतन आहे, कस्तूप आहे, आशिष आहे. एक छोटासा प्रश्न नक्कीच विचारेल तुम्हाला. जर असं समीकरण उद्भवलं मैदानाच्या आतमध्ये की 6 चेंडूमध्ये 4 धावा या सरावली टीमला करायच्या आहेत तर त्या 6 चेंडूमध्ये 4 धावा करायच्या तर अंतिम षटक तुम्ही नक्की कुठल्या गोलंदाजाकडे देणार. केतन भोईर. म्हणजे केतन भोईर हा खऱ्या अर्थानं खाडीचा ब्रह्मास्त्र आहे. काय वाटतंय या स्पर्धेविषयी आणि आयोजनाविषयी. आयोजन तर दरवर्षी खूप सुंदर असते, यावर्षी पण खूप सुंदर आहे. बेस्ट ऑफ लक. या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. नक्कीच मित्रा, स्टार्ट चांगली झाली. जवळपास एक मोठा धावफलक तुम्ही उभा होता सुरुवातीलाच आणि चांगली बॅटिंग तुझ्याकडून देखील झाली. अर्धशतक झळकावलंस तू या मैदानावर. आजच्या दिवसातील पहिलं आणि या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक, त्याबद्दल तुझं नक्कीच अभिनंदन असेल. आणि इथून मात्र बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरची मॅच. समोरचा संघ खार्डे आहे. किती धावा संख्या व्हायला हवी. 50+ धावा करू. 50+ नक्कीच चांगली धावसंख्या असेल. तुला देखील या मॅचसाठी खूप शुभेच्छा असतील. मॅच सुरू होत आहे. समालोचन कक्षातून आपण या आवाज ऐकूया. या ठिकाणी पालघर जिल्ह्याचा एक गोड आवाज. मंथनजी घर त्यांचा. धन्यवाद भरत राऊत सर. अतिशय सुंदर असं समालोचन आजच्या दिवसामध्ये आपण ऐकतोय. सेकंड इनिंगला आता होते सुरुवात. विशाल नाईक सरांचा लेट्स प्लेचा इशारा होतोय. 38 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. त्याचा पाठलाग करण्याकरता 2 सलामीवर दाखल झालेत. पहिला बॉल निहिल घेऊन येतोय. चांगल्या प्रकारे चिरागने खेळलाय. चेंडूला लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये साहिल तिथे पाहायला मिळतं. साहिल साकपे 1 रन तिथे पाहायला मिळते. आणि या एका धावेने आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर. एक पहिली धाव अगदी चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. आपण पाहत आहात यंगस्टार चषक माकणे 2025 वर्ष दुसरं. आणि या दुसऱ्या वर्षामध्ये हे दिमागदार आयोजन आणि नियोजन आणि शिस्तबद्धता या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल खूपच बाहेर वाईटच्या स्वरूपामध्ये घोषित केलाय पंचांनी. आणि या वाईटच्या मदतीने आपण आता पाहिलं तर एक एक्स्ट्रा रन जी आहे ती पाहायला मिळते. इथून मात्र एक्स्ट्रा चेंडू टाकून चालणार नाहीत कारण की धावसंख्या जर आपण पाहिलं तर माफक असं लक्ष आहे 38 धावांचं. षटकातील पुढचा बॉल निहिल पुन्हा एकदा घेऊन तयार. ओहो व्हॉट अ बॉल. थोडासा मध्ये येणारा चेंडू विकेट किपर जीतच्या हातामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण तपासली तर मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. साईलला आपण लॉंग ऑनला पाहतोय. त्यानंतर शॉर्ट थर्मॅनला आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड ऑफ
सर्कलच्या आतमध्ये यावेळेला मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा तीच दिशा, तोच टप्पा आणि त्याच प्रकारचं दृश्य पुन्हा एकदा पाहायला मिळालं. वाईटचे संकेत हे पुन्हा आले आणि या वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 3. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय तर चिराग आणि धीरज अशी सलामीची जोडी आई भवानी दांडाखडी या संघाकडनं दाखल झाली आहे. षटकातील तिसरा बॉल इथे मात्र पुन्हा एकदा पिक करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. व्हेरिएशन्स केलं, धीम्या गतीचा अवलंब केला गोलंदाज निहिल किंडीने. बॅटच्या मधोमध लागला नाही, वरच्या भागामध्ये लागला आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 3 चेंडूंच्या खेळानंतर 4. संत गतीने आता मात्र हा धावफलक हलता ठेवण्याचं काम जरूर पाहायला मिळतं. त्याचं कारण जर आपण पाहिलं तर योग्य टप्प्यावरती होणारी सुंदर गोलंदाजी निहिलची. पुढील बॉल पुन्हा एकदा व्हेरिएशन इथे पाहायला मिळालं. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. बॅटिंग टीमने यावेळेला मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे आणि प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू जो आहे तो मात्र दिला गेलाय. टीव्ही अंपायर्सना विनंती आहे की आपण या तपासा आणि त्यानंतर निर्णय जो आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत डेफिनेटली घेऊन येऊ. डिसिजन इज स्टील पेंडिंग. 38 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं आणि त्याचा पाठलाग करण्याकरता आपण पाहतो 2 सलामीवीर फलंदाज चिराग आणि धीरज हे दाखल झालेत. निहिल षटक क्रमांक पहिला हाताळतात. आतापर्यंत निहिलच्या ओव्हरमधले झालेले चेंडू 3. हा चेंडू काय आहे, निर्णय प्रतीक्षेमध्ये. Yes, it is a fair ball. Review lost. चॅलेंज केलं होतं पंचांच्या निर्णयाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल शफल मुवमेंट पाहायला मिळाली होती फलंदाजाची आणि पंचांनी योग्य तो निर्णय दिला होता. ते मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र पुढे आले होते, चेंडू पर्यंत पोहोचले नाही. तिथपर्यंत साहिल बॅकअप करत आले, चांगल्या प्रकारे चेंडूला अडवलं, त्यानंतर फेकी देखील केली आणि दोन्ही फलंदाजांनी अगदी योग्य प्रकारे धावा ज्या आहेत त्या मात्र त्या ठिकाणी 2 पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 6. 5 चेंडू झालेत. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती निहिल. एकदा खूपच बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न निहिलचा, परंतु अपयशी ठरतायत सातत्याने. त्याच लेंथवरती मात्र कार्य करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु चेंडूची लय जी आहे ती दिशा जी आहे ती मात्र निहिलच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला स्वैरच्या पद्धतीने पाहायला मिळते आणि एक एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा पाहायला मिळते फलकावर. षटकातील शेवटचा बॉल अजून एक वाईड. इथे मात्र दिशापासून भरकटले जात आहेत. विशाल सरांकडनं मात्र सातत्यानं वाईड बॉल जे आहेत ते दर्शवले जात आहेत. आमचे गुणलेखकाला देखील इथे बिझी ठेवलं जात आहे. आतापर्यंत षटक हाताळण्यासाठी निहिलने आतापर्यंत 9 चेंडू हाताळलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडू जे आहेत ते वाईट स्वरूपात निहिलने हाताळलेत. इथे मात्र पुन्हा एकदा पिक केलं अगदी इनफिल्ड वरना क्रॅकिंग शॉट, चौकार, 4 धावा. एकदा मी आयोजकांच्या वतीने सूचना करतोय, लगेच नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती आणा. जास्ती विचार विनिमय आणि चर्चा करू नका. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 12. अठरा चेंडू बाकी आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. पोस्ट लंच गौरव मात्र आपण पाहत आहेत पुन्हा एकदा आपल्या ड्युटीवरती जॉईन झालेत 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह आणि आमचे शेखर किणी देखील, डीजे कॅन्डी आमचा कॉमेंट्री बॉक्स सुसज्ज. चला सेकंड ओव्हरकडे आपण जाऊया. दुसरी ओव्हर घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती हिमेश.
षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय, मैदानी लगत चेंडू जातोय, कव्हर ड्राईव्हचा फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय, एकच रन तिथे पाहायला मिळते. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 12 आल्या होत्या, त्यानंतर या पहिल्याच बॉलवरती ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला, 13 रन आल्यात. लक्ष्याचा विचार आपण केला तर 38 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं होतं. इथून जर आपण पाहिलं तर सागमाता रावळे या संघाला विकेट मिळवणं गरजेचं आहे, कारण की दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर ताकदवर फलंदाज आहेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं चिरागला देखील चांगली खेळी चिरागच्या बॅटमधनं आपण पाहिली, आणि या मॅच मध्ये आता पाहूया काय रणनीती आखली जाईल आता जागमाता रावळे या संघाकडनं चिरागच्या विरोधात. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार, पुन्हा एकदा फॉरवर्ड पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय, कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, जीत तिथे आहेत. चांगली फेकी झाली परंतु कलेक्शन मात्र योग्य प्रकारे नाही. बॅकअप चांगलं झालं आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय तर 2 धावा पाहायला मिळाल्यात, आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड. प्रत्येक चेंडू येणारा दोन्ही संघांकरता खूप महत्वाचा आहे, कारण की इथून जर तुम्ही हरलात तर 1 वर्षाची वाट पाहावी लागेल यंगस्टार चषकासाठी, आणि त्याच करता हे दोन्ही संघ मात्र झुंजताना लढताना एकमेकांसमोर आपल्याला दिसत आहेत. षटकातील तिसरा बॉल, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल, त्याला दिली दिशा, क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये, चांगलं वर्क त्या ठिकाणी फाईन लेगच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या ठिकाणी आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय श्री किरण शांताराम पाटील पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक साहेब यांच्याकडनं मंडळाला 3001 रुपयाची वर्गणी आली आहे. आर्थिक सहाय्य झालंय, साहेबांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार. श्री किरण शांताराम पाटील साहेब इथे उपस्थित झाले आहेत, वेलकम. इथे जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू गेलेला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. सध्याची सरासरी जर आपण पाहिली तर 9ची सरासरी ही आपल्याला जरूर पाहायला मिळते. षटकातील 5वा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ लाईन, चेंज ऑफ लेन, सर्व काही पाहायला मिळालं. मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं हिमेशचा उल्लेख केला तर चांगली गोलंदाजी हिमेशच्या माध्यमातून झाली, आणि या मॅच मध्ये देखील अगदी आपण पाहिलं तर आतापर्यंत हिमेशने 5 चेंडू हाताळलेत आणि धावा आतापर्यंत 4 मोजल्यात. ज्या कामगिरी करता हिमेशला संघात स्थान दिलंय आणि ती कामगिरी हिमेशकडनं ही चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय फक्त बघ्याची भूमिका स्वीकारतील. 1 बाउन्स, चेंडू जातोय ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप, चौकार, 4 धावा. आमच्या कॅमेरामॅनला विनंती करेन की कॅमेरा मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण करायचा आहे. या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत सन्माननीय आदरणीय श्री किरण शांताराम पाटील पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक साहेबांचा. या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. मंडळाचे सचिव सन्माननीय आदरणीय श्री राजेश गावड साहेबांना मी विनंती करेन की आपण श्री किरण शांताराम पाटील साहेबांचे यथोचित स्वागत आणि सन्मान हा करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय साहेबांचा, किरण शांताराम पाटील साहेबांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मान होत असताना यंगस्टार चषक माकणे 2025च्या वतीने आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आदगत आणि स्वागत हे अगदी दिमाखामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतं. स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहताय ते सुंदर असं सन्मान चिन्ह, त्यानंतर फुलांचा पुष्पगुच्छ आणि शॉल हे मात्र आपल्याला पाहायला मिळते. चला आपण मैदानाच्या दिशेने देखील जाऊया. 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 20 धावा. अजूनही येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 12 चेंडू, आणि जिंकण्यासाठी अजूनही आई भवानी दांडाकाडी या संघाला 18 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो नयन.
इथे मात्र अगदी चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. विकेट किपरने इथे मात्र चुकी केली आणि चुकीला माफी नाही आहे. 22चे संख्येत ते पंचांकडनं आलेत आणि एक्स्ट्रा रन जी आहे ती पाहायला मिळते फलकावरती जोडली जाते. या एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव संख्या आपण पाहतोय तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 21 धावा. अतिशय सुंदर असं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टार चषक मागणे 2025 पर्व 2. गेले 4 दिवस अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण हे क्रिकेट अनुभवत आहोत. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्क वरती नयन. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं. चांगली फेकी. इथे मात्र पंचांकडे मात्र दाद मागितले आहे आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र मदत मागितली आहे. क्लोज एन्काउंटर तिथे जरूर पाहायला मिळालंय. डिसिजन इज पेंडिंग. इथे मात्र आपण पाहिलं तर अगदी चांगली फेकी फिल्डरने केली होती. कलेक्शन देखील अगदी योग्य प्रकारे झालं होतं नयनकडनं. यस, इट इज गॉन. फॉल ऑफ विकेट. आउटच्या माध्यमातून इथे विकेट जाताना पाहायला मिळते. फलंदाजाला जणू काही माहित होतं की मी क्रीज पर्यंत पोहोचलो नाहीये आणि जिथपर्यंत निर्णय येईल त्या अगोदरच त्यांनी मनस्थिती बनवली होती की आता डगआउटच्या दिशेने आपल्याला जावं लागेल. आता नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे क्रीज वरती. जिग्नेश बारी. हा देखील एक भरोशाचा खेळाडू म्हणून जिग्नेश बारीकडे पाहिलं जात आहे. आता या विकेट नंतर या डॉट बॉल नंतर बरंच काही समीकरणांमध्ये होणारे बदल जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील. नयनवरती देखील लक्ष आहे. फलंदाजांवरती देखील लक्ष आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती नयन. इथे मात्र पिक केले जरूर. फटका फसलाय की काय. चेंडू बराच हवेमध्ये परंतु साहिल शेवटच्या क्षणाला मात्र थांबले. चेंडू पर्यंत गेले नाहीत. नयन मात्र आपल्या क्षेत्ररक्षकांवरती नाराज आहेत. एफर्ट्स लावायला हवे होते. प्रयत्न करायला हवे होते परंतु या ठिकाणी आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर चेंडू बराच वरती होता. संधी होती परंतु साहिलने मात्र शेवटच्या क्षणाला चेंडू अडवण्याला प्राधान्य दिलं. बॅकअपचे क्षेत्ररक्षक पुढे आले आणि इथे जर आपण पाहतो तर धावा या जमवल्या गेल्या या चेंडूवरती 2 आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 23. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. मुख्य व्यासपीठाला अभिवादन करणारा यंगस्टार चषक दमदार असरदार षटकार 6 धावा. या षटकाराने मात्र चिरागने दाखवले की आम्ही अजूनही सामन्यामध्ये आहोत. 29 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. काय कमालीचा पॉवर पॅक फटका पाहायला मिळाला. 8 चेंडू बाकी आहेत आणि 8 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. आई भवानी दांडा खाडी या संघाला. भाव्य इथे मात्र सेलिब्रेट करतोय पण अजूनही 8 बॉल बाकी आहेत. 8 चेंडूंमध्ये भरपूर काही गोष्टी होऊ शकतात. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. इथून जर नयनने अजून एक विकेट मिळवली किंवा डॉट बॉल सातत्यानं फेकले तर पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हरचा थरार पाहायला मिळेल. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. 8 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 रनची गरज. इथे मात्र चांगला बॉल होता. बॅटला ब्रश करून चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपर निहिल स्वतः पुढे जात आहेत. चेंडूला उचलतायत आणि 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेने आपण पाहतोय तर आता झाली आहे धाव संख्या झालेली आहे फलकावरती 30. आता चेंडू बाकी आहेत 7 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही आई भवानी दांडाखाडी या संघाला 8 धावांची आवश्यकता आहे. जिग्नेश बारी नव्यानं दाखल झालेले आहेत क्रीजवर. पाहूया षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. नयन. अगदी चांगला बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला. अतिशय चांगल्या बॉलने या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे फलकावरती अजूनही 30. आता येणारे चेंडू आहेत 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 8 धावांची आवश्यकता आहे.
शेवटचा षटकाचा खेळ आता बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 8 धावांची आवश्यकता आहे. आता पाहूया काय होईल या शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटच्या षटकाचा थरार हा पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतो. यंगस्टार चषक माकणे 2025 मध्ये शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यांवरती जबाबदारी दिली जाईल. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्गवरती हार्दिक. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती हार्दिक गरत. चला जास्त वेळ तिथे दौडू नका. पुन्हा एकदा विनंती आहे निहिल किने. धाव संख्या आपण पाहिलीत तर आता झालेली आहे. धाव फलकावरती 30-38 धावांचं लक्ष आहे समोर ठेवण्यात आलं होतं जागमाता रावळे या संघाकडनं. आई भवानी दांडाखाडी या संघासमोर आता त्या लक्ष्याचा पाठलाग होईल का? 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. आता डावपेच, रणनीती सर्व काही या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला निहिल, बराच वेळ घेतला जातोय, जास्त वेळ घेऊ नका. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. हार्दिक इज ऑन बॉलिंग मार्क. पहिला बॉल शेवटच्या षटकातील घेऊन तयार. गोलंदाजी मार्क वरती हार्दिक टू चिराग. राऊंड द विकेटने षटकातील पहिला चेंडू. बॅटची कडा अँड टेकन. अगदी चांगला सजेल. चिरागचा संपलाय खेळ. विकेट डाऊन. हार्दिकनं मात्र काय कमालीचा चेंडू टाकला. हलकासा टर्न लेग कट तिथे पाहायला मिळाला आणि फक्त दिशा देण्याच्या मनस्थितीमध्ये फलंदाज गेले. चिराग आणि बॅटची कडा घेतली आणि विकेट किपरनं मात्र आपलं काम अगदी चांगल्या प्रकारे निभावलं गेलं. चिरागचा अडसर मात्र इथे दूर केला. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे. 4थ्या क्रमांकावरती प्रतीक. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. इथे प्रेडिक्शन्स बरेच लावले जात आहेत परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहूया काय होईल. ते मात्र वर्चस्व प्रस्थापित केलं हार्दिकनं पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून. डावखुरा फलंदाज प्रतीक आलाय फलंदाजीसाठी. पाहूया षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर हार्दिक. हार्दिक टू प्रतीक. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. इथे मात्र पिक केलेला आहे. अगदी चांगला फटका. क्लास आणि क्लास. षटकार. बघा या फटक्यामध्ये जर आपण पाहिलं ताकद नजाकत सर्व काही पाहायला मिळाली. प्रतीकने आपला स्वाभाविक खेळ केला. त्याने कुठल्याही प्रकारचं दडपण घेतलं नाही आणि अगदी चांगल्या प्रकारे षटकार मिळवलाय. 6 धावांनी आपण पाहिलं 36 धावा. 4 चेंडू आणि 2 ची गरज. इथे मात्र फुल टॉस बॉल अगदी गॅप मध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 रन पाहायला मिळते आणि स्कोर लेवल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्याकरता आता फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. निर्णायक षटकार जरूर आपण पाहिलं या अगोदर प्रतीकच्या बॅटमननं. इथे मात्र आपण पाहिलं तर विजयावरती शिक्का मोर्तब होईल का? कारण की चेंडू आता 3 बाकी आहेत. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 1 धावेची आवश्यकता आहे. अटॅकिंग फील्ड इथे मात्र आता सजवली गेली आहे. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. असे करिश्मे बऱ्याच वेळा आपण क्रिकेटमध्ये पाहिलेत. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. हार्दिक. सर्वांचं लक्ष आता हार्दिकच्या गोलंदाजीवरती आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल.
इथे मात्र आपण पाहतोय तर चेंडू खूपच बाहेर जातोय. पंचांनी वाईट घोषित केलाय बॉलिंग टीमने, फिल्डिंग करणाऱ्या टीमने. इथे मात्र रेफर केलं गेलंय. आणि व्हाईट बॉल आणि इथे विजय साकारला गेलाय. दोन्ही संघांनी एकमेकांना हस्तांदोलन करूनच मैदान सोडायचं आहे. अतिशय सुंदर असं क्रिकेट शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. आणि ते मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच